मी रवींद्र दादासाहेब काळे, साष्ट पिंपळगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना। आज आपण बघितलं की ह्या ज्या शेतीशी निगडीत उद्योगाविषयी आज माहिती सांगितली सरांनी, तर याच्यामध्ये काही असे बारकावे वाटले की जे बरेच जे ट्रेनिंग असतात समज बाकी काही उद्योगाविषयी तिथे एवढ्या पद्धतीने सांगितले नाही जात की मार्केटिंग मधला जो आपल्याला म्हणजे सरांनी जो हे सांगितलं एक छोटासा मुद्दा किंवा खूप म्हणजे महत्वाचा आहे की मार्केटिंग करताना तुम्ही डीलर कसा निवडावा, त्याच्याशी कशा पद्धतीने कन्व्हिन्स करावं की मग आपलं ते डिजिटल बोर्ड असेल की त्या मुलाचं ते टी शर्टचं उदाहरण असेल व ते काउंटर मधली जागा असेल। आणि त्याच्यानंतर जे दुसरं उदाहरण होतं की सगळ्यात मोठी समस्या काय प्रत्येक उद्योगामध्ये की कामगार टिकवणं आणि त्याच्याकडनं काम करून घेणं। ह्याच्यामध्ये जो मुद्दा सांगितला की तो म्हणजे की इतका म्हणजे लागणारा म्हणजे मला तरी खूप म्हणजे भावला तो की कशा पद्धतीने किंवा त्याच्या सुद्धा म्हणजे कुटुंबाची काळजी घ्या, ठीक आहे, की त्याच्या मुलंही डेव्हलप झाले पाहिजे, त्याचं कुटुंबही सुधारलं पाहिजे। जर ते सुधारलं तर निश्चितच तोच पण तुमचं जे काम आहे तो स्वतःच म्हणून करेल, त्याला सुद्धा ते काम माझं वाटेल। आणि ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी निश्चितच कुठलाही जो उद्योग आहे त्या उद्योगाविषयी त्या जो मालक आहे त्याला काळजी करण्याची कुठली म्हणजे काळजी करण्याची गरज वाटणार नाही। म्हणजे अशा पद्धतीनं आता जेवढं बी काही सांगावं सरांविषयी म्हणजे जेवढं ऐकलं होतं त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे इथं आल्यानंतर अनुभव निश्चित आला। आणि दुसरा जे फायनान्शियल बाबतीमध्ये किंवा सबसिडीच्या बाबतीमध्ये जे सरांनी सांगितलं की ती सुद्धा माहिती आजपर्यंत एवढ्या खोलामध्ये नव्हती की वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या जे स्कीम आहेत शासनाच्या की अजूनही म्हणजे काल लॉन्च झालेल्या, एक वर्षापूर्वी लॉन्च झालेल्या, आपल्याला काहीच माहित नाही, जुना माहिती फक्त पीएमजीपी योजना माहित होती, ते फॉर्म भरले किती दिवस ते म्हणजे आमचे कॅन्सल झाले, म्हणजे त्याच्यामध्ये काही बऱ्याच लोकांनी भरलेले आहेत, माझ्या वयातले आहेत आम्ही सुद्धा, पण ते कित्येक वेळेस बँकेत बसले नाही कारण ज्या तुम्ही त्रुटी सांगितल्या की त्याच्यामध्ये हे पाहिजे की बारीक बारकावे आहेत ते जर नसेल तर ती सहज कॅन्सल म्हणजे ती रिजेक्ट होऊन जाते। अशा पद्धतीनं म्हणजे खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन भेटलं। आणि हे एका दिवसामध्ये म्हणजे हे नाही पूर्ण होऊ शकणार ही भूक, तर निश्चितच येणारे जे सेमिनार आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही सहभागी होण्याचा निश्चितच म्हणजे प्रयत्न करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।